नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, आजकाल बऱ्याच जणांचे डबे चिकट आणि घाण होतात. आपण स्वयंपाक करतो गॅसवर आणि ते गॅसचा पूर्ण धूळ त्या डब्यावर बसते. तर ही एकदम मी तुम्हाला सोपी आणि साधी ट्रिक सांगणार आहे की पटकन 5 मिनिटात आपले डबे कसे चमकवायचे ते. तर पहा, इथे मी बेकिंग सोडा घेतलेला आहे 2 चम्मच. तर तुमच्याकडे जर बेकिंग सोडा अवेलेबल नसेल तर तुम्ही आपला कपडे वॉश करायचा निरमासुद्धा घेऊ शकता. आणि त्यामध्ये मी इथे विम लिक्विड टाकलेले आहे. तर विम लिक्विड ते आपल्या घरात अवेलेबल असते, ते पण आपण इथे टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर मी इथे माझा डब्बा बघू शकता तुम्ही किती चिकट आणि त्याला डाग वगैरे पडलेले आहे. तर ते मी कशा प्रकारे घासत आहे ते तुम्ही नक्की पूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तरच तुम्हाला समजेल. तर आपण इथे लिक्विड टाकून घेतलेले आहे आणि ते असे पूर्णपैकी घासून घ्यायचे आहे. तर पाहू शकता तुम्ही पूर्ण चिकटपणा ह्याचा निघत आहे. आणि मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओ कुठल्या गावातून पाहता हे मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला माझे व्हिडिओ आवडता का हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. तर मी इथे डब्बा बघू शकता तुम्ही घासलेला आहे छानपैकी. आणि तुम्ही जास्त जर खराब झालेला असेल तुमचा डब्बा आणि तो थंड पाण्याने जर निघत नसेल तर तुम्ही त्यासाठी गरम पाणी यूज करा, जेणेकरून तुमचा चिकट डब्बा लगेचच पूर्ण निघून जाईल आणि वेळसुद्धा तुमचा बचत होईल. तर माझा डब्बा जास्त खराब नव्हता झालेला, त्यामुळे मी इथे थंड पाण्यानेच वॉश केलेला आहे. पण विम लिक्विड आणि जो बेकिंग सोडा वापरलेला आहे त्याने लगेचच 5 मिनिटात आपला डब्बा चमाचम निघतो. तुम्ही पाहू शकता माझा डब्बा किती चमाचम निघलेला आहे. मी तुम्हाला रिझल्ट दाखवत आहे समोरासमोर, तुम्ही रिझल्ट बघू शकता. त्यानंतर मी झाकण जास्त चिकट होते तर मी ते घासून घेतलेले आहे परत एकदा. पाहू शकता तुम्ही किती माझे डब्बा किती चिकट होता आणि 5 मिनिटंसुद्धा लागले नाही, किती लवकर चकाचक निघलेला आहे. तर असेच नवनवीन व्हिडिओज पाहायचे असेल तुम्हाला तर नक्की बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून मी जो व्हिडिओ टाकेल तो तुमच्यापर्यंत लवकर पोहोचेल. तुम्ही पाहू शकता पहिले डब्बा कसा दिसत होता आणि आता पाहू शकता तुम्ही लगेचच रिझल्ट कसा आलेला आहे. त्यानंतर याला छानपैकी पुसून सुकून नंतरच आपण ह्याच्यामध्ये धान्य भरायचे आहे, जेणेकरून आपले धान्य खराब होणार नाही. तर मैत्रिणींनो, तुम्हालाही माझी ट्रिक कशी वाटली ते कमेंट सेक्शनमध्ये मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नक्की भेटूया. तर पुढचा व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग, धन्यवाद.